मी चेक करतो. हो. हा? तू त्या साईडला येतेस जरा. हो. अधीर नजर का शोधते तुलाही भास कोडी सोडवू कशी सांगना लागली पुन्हा ओढही नव्याने आस वेडी थांबवू कशी सांगना भिरभिरल्या जीवाचा दिलासा सा तू ओनी येना जरासा धीर या मनाचा सुटला आता हो जरासा. तू बस इथे अभ्यास कर. हो. हो. राणी, काय चाललंय तुझं? सारखीच सरांकडे बघतीये. सर काय म्हणतील? भास्कर बरं, आता बघायचं नाही म्हणजे नाही. राणी, आता खरंच भास्कर हा. पण काय करू, माझं मनच ताब्यात राहत नाहीये. तू आता मनातलं बोलत नाहीस तोपर्यंत तुझी अभ्यासाची गाडी काही पुढे सरकायची नाही. सर, मला बोलायचंय तुमच्याशी. बोल. काय झालं? काय चाललंय तुमचं? तुम्ही का करताय असं? का वागताय तुम्ही असं? मी काय केलं? हे बघा, मला अभ्यास करायचा पण तुम्ही करूच देत नाहीये. जिथं तिथं तुम्हीच दिसताय मला. तुमचीच हाक ऐकू येते सारखी. मी काहीही करायला घेतलं तर तुमचाच भास होतोय मला. का होतंय मला असं? यालाच तर प्रेम म्हणतात राणी. राणी, आय थिंक यू आर इन लव्ह. मला तरी वाटतंय की तू माझ्या प्रेमात पडलीस.
यालाच जर प्रेम म्हणतात ना तर हो, मी तुमच्या काय ग, काय झालं? मी कधीपासून आवाज देतो तुला, कुठे हरवली असतो? मी नाही नाही अहो सर, मी कशाला हरवू? नाही असं काहीच नाहीये. राणी, मी खूप आधीपासून नोटीस करतोय तुझं ना अभ्यासावर बिलकुल लक्ष नाहीये. तुला टेन्शन आलंय का की घरात पैसे कुठून येतील असं? नाही, उलट मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की ही अशी परिस्थिती असताना मी काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही पैसे कमवण्यासाठी एवढी धडपड करताय, नोकरी पण शोधताय तुम्ही, आणि मी नुसतीच बसून आहे. तू नुसती बसून आहेस असं का वाटतंय तुला? तू या आधीही खूप काही केलं आपल्या घरासाठी आणि आत्ताही करतेस. आणि सोड ना, थोड्या काही दिवसांचा प्रश्न आहे. पण असं असेल तर मी सुद्धा एक थोडं काम बघते ना. अजिबात नाही. तू तात्पुरता विचार करू नकोस. आणि तू छोटं मोठं काहीतरी काम करशील त्याने आपले बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. पण जर तू लॉयर झालीस तर आपले मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, याचा विचार कर ना. पण सर, त्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत मी छोटं मोठं काहीतरी काम करूच शकते ना. आणि नाही म्हटलं ना एकदा, हे बघ, आपले डेली एक्सपेन्सेस कसे मॅनेज करायचे ते मी बघून घेईन. दॅट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. तू फक्त तुझ्या अभ्यासावर फोकस करणार आहेस. आणि ऐक माझं, तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एवढं तर मी करूच शकतो ना. हां, मी करून घेईन मॅनेज सगळं. तू आता फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करायचा आहेस. करशील? हो सर. गुड. कॅरी ऑन. आजही तुला पाहता, आजही हसते या मनी चांदणे, हसते या मनी चांदणे. बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी. बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी, साथ तुझी मला हवी जीवनी. पाऊस तो पहिला ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या, स्पर्श तुझा होता
पहिला जरा लाजरे तुझ्या सवे साजरे ऋतूंचे खरे सोहळे ऋतूंचे खरे सोहळे बहरून प्रीत ये अशी गाली पडी खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडी खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी किती गुणाची पोरगी आहे. कसं मन लावून सगळी कामं करते, घरातल्या सगळ्यांना जपते. पण मी तिच्याशी आणि घरातली इतरांशी चुकीचंच वागले. पण आता बस, आता हे सगळं ठीक करायला हवं. लवकरच सगळं सावरायला हवं. ही दोन्ही घरं कशी लवकर एकत्र येतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. या सरांमुळे सगळंच अवघड जाते. आता अजून कुठलं काम राहिलं नाहीये ना? सात वाजताचा अलार्म का लावला असेल राणीने? कारण मी पण येणार आहे तुमच्या बरोबर जॉगिंगला. शॉकिंग आहे थोडंसं. नाही म्हणजे तू स्वतः जॉगिंगला येतेस माझ्यासोबत, सो अहो ते मी म्हंटल तुम्ही एकटे एकटे धावून बोर झाला असाल, मग म्हटलं कंपनी देऊया तुम्हाला. चालेल ना? नाही नाही चालणार. म्हणजे अगं म्हणजे आवडेल. चल निघूया आपण, लेट नको व्हायला. चला. राणी थांब. काय सकाळी सकाळी दौरा चाललाय कुठे? ते घरातली सगळी कामं टाकून. अहो नाही मालती मॅडम, मी तर सकाळीच उठून सगळी कामं आवरली आहेत. हो का? पाणी भरून झालं? झालंय मॅडम. बर. आणि घरातली झाडलोट कोण करणार? ती झाली करून? झालंय मॅडम. आणि नाश्त्याचं काय? गिळायचं काय आम्ही? नाश्ता झाला का करून? झालंय मॅडम. वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायच्या असतात. झाल्या घालून? झालंयत मॅडम. आणि न धुतलेले कपडे कोण धुणार? ते झालेत धुवून? झालंय मॅडम. आई, सगळी कामं कंप्लीट होणं हाच कन्सर्न होता ना तुझा. केलेत सगळी कामं तिने. निघू आम्ही आता. राणी चल. एक मिनिट. कंदीलात तेल टाकायचं असतं. नाही संध्याकाळी लाईट गेलेच तर काय अंधारात जेवायचं? मालती, हल्ली तुमचंही घराकडे लक्ष नाही आहे. तिने कंदील कधीच रेडी करून ठेवलाय, बघा जरा.
राणीला इंद्रासोबत जायला द्यायचं नव्हतं, पण मेलीनी सगळी कामं आधीच कशी काय उरकून ठेवली काय माहित. डोक्याला ना ताप झाली राणी. आता त्यांना जाऊ दे ना, जा तुम्ही. हो आबा. राणी चल, आबा येतो. यावत असेल आता घरातनं बाहेर पडण्याचं कारणच हवं असतं. आता जर हिने नाश्ता घाईघाईत केला असेल ना, तर बघायची मी कशी वाट लावते ते. आता बघू देत मला नाश्ता. बरे झालेत पोहे. चांगल्याला चांगलं म्हणावं, नुसतं बरं म्हणू नये माणसानं. मी तिचं कौतुक करावं एवढी तिची लायकी नाहीये. पण त्या निमित्तानं का होईना तुमच्या तोंडून राणीविषयी 4 कौतुकाचे शब्द निघाले, हे नसे थोडं ते. हे सगळं ना तिने मुद्दाम केलंय, जेणेकरून मी तोंडावर पडावी, तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर हसावं. तुम्ही सरळ विचार करू शकत नाही का? नाही, तिच्या बाबतीत तरी मी सरळ विचार करूच शकत नाही. इंद्रासोबत तिला जॉगिंगला जायचं असणार म्हणून सकाळी उठून हे सगळं घाईघाईत केलंय तिने. मी ना तिला अगदी चांगली ओळखून येऊ. असो, नाश्ता गरम करते, तुम्हालाही वाटते. मला राणी कळली असती तर तिच्याविषयी चिडचिड झाली नसती तुमची. मला तिला कळवूनच घ्यायचं नाहीये. मुळात ना ती मुलगी मला माझ्या नजरेसमोरच नकोय. आणि तिच्यात काय कळवून घ्यायला? तुम्हाला काय तिच्यात चांगलं दिसतं ना देवास ठाऊक. 1 नंबरची आगाऊ मुलगी आहे. जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना, माझ्या आयुष्याला खरंच ग्रहण लागलंय. हे काय होतंय? अधनं डोकं दुखायला लागतं, जास्त गरगरायला लागतंय. काय प्रकार आहे हा? काहीतरी प्रॉब्लेम आहे. कोणालाही कळून न देता एकदा डॉक्टरनं दाखवून घ्यायला. मग आज अचानक जॉगिंगला यावं असं का वाटलं? मला तर रोजच जॉगिंगला यावंसं वाटतं, पण ते कामामुळे जमत नाही ना. आज कसं जमलं? आणि तेही साडीत. आता तुम्हाला कसं सांगू, मला सारखं तुमच्यासोबत असावंसं वाटतंय, तुमच्याकडेच बघावंसं वाटतंय. माझी नजर तुमच्याकडेच जाते. आणि हा, विचारतोय काहीतरी. म्हणजे आज साडी वगैरे घालून जॉगिंगला आली आहेस. साडीत जॉगिंग करताना मी पहिल्यांदाच बघतोय कोणाला तरी, सो म्हणून विचारलं. असू द्या की मग, म्हणजे त्यात काय एवढं. आज मी साडी नेसून जॉगिंग करते, मला बघून अजून कोणीतरी साडी नेसून जॉगिंग करेल, एवढं काय ना. आर यू शुअर हेच कारण आहे जॉगिंगला यायचं आज? आणखी काही कारण नाहीये ना? नाही नाही, दुसरं अजून काय कारण असणार आहे? आज या हुकमाच्या राणीची फिरकी घ्यायचा चांगला चान्स मिळालाय. राणी, ज्यूस पिणार का? ज्यूस? नाही काय, कारल्याचं ज्यूस आहे ना, सकाळी सकाळी उपाशी पोटी पिला ना आपण तर चांगलं असतं हेल्थसाठी. आणि कारलं तर तुला आवडतं जसंही है ना. चल. मला ते नाही, हे माझं वाला कडू कारला आवडतं. राणी, तू काही बोललीस का? नाही, मी कुठे काय बोलले. चल मग आपण पिऊया. सर, ज्यूस कशाला प्यायचा? नको, आपण नको प्यायला ज्यूस. अगं माझ्यासोबत तू आलीस इथे, तुला 1 ग्लास तरी प्यावाच लागेल. सर, पण कारल्याचं ज्यूस कोण पितं? कारल्याच्या ज्यूसला नाही म्हणतेस तू? स्ट्रेंज आहे. ते काय नाही, मी तुझं काही ऐकणार नाहीये. तुला 1 ग्लास तरी प्यावाच लागणार आहे. चल 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 माझ्यासोबत. कारल्याचं ज्यूस कोण पितं? कशाला? ते काय नाही, मी काही ऐकणार नाहीये तुझं. दादा 2 ग्लास कारल्याचा ज्यूस द्या. सर, पण मला नाही आवडत ते कडू कारल्याचं ज्यूस. नाही, ते मला काही माहित नाही. सर ऐका ना,
सर खरंच प्यायचंय का? अरे खरंच प्यायचंय म्हणजे खोटं खोटं थोडी प्यायचं असतं. खरंच प्यायचंय, पी तू. चांगलाय. सर नको मला बस झालं. नको म्हणजे कमॉन यार राणी, म्हणजे कळलं नाही. नाही इट्स ओके. मला कळलंय आज माझ्या शब्दाची, माझ्या रिक्वेस्टची काय किंमत आहे ना, तुझ्या लेखी कळलंय ते. काही करू शकत नाहीस तू माझ्यासाठी. अहो सर. हे घ्या दादा. पण म्हणजे हिचं सगळं मी ऐकून घ्यायचं. ही मला जेव्हा सांगते तेव्हा मी सगळं ऐकतो आणि माझं काही ऐकत नाही नसते ती. याला काय अर्थ आहे? दादा तुम्ही अजून एक ग्लास द्या. दादा अजून एक ग्लास द्या. अजून एक ग्लास द्या. अहो ताई बस की. अहो जास्त प्यायला तर उलटी होईल ना. तुम्ही द्यावं, काही होत नाही. ऐक थांब. काय करतेस तू? पेन लागलं का तुला? तुम्हीच तर बोललात ना कारल्याचा ज्यूस पी, मग पिला आता. अगं पण एवढा? हो मग काय, परत तुम्ही म्हणाल ना की तुमच्या शब्दाला माझ्या लेखी काही किंमत नाही. प्यायला आता ज्यूस, असं बोलू नका परत. अगं मी गंमत करत होतो राणी. तुला त्रास होईल ना तू एवढा ज्यूस पिलास तर. काही होत नाही मला. म्हणजे तुला अजिबात कडू नाही लागलं ते? या ज्यूस पेक्षा माझं कडू कारलं जास्त गोड आहे. त्याला बघून प्यायला तर काहीच कडू लागत नाही.